नमस्कार. भारतातील पेन्शनधारकांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे. जर तुम्ही पेन्शनधारक असाल तर तुम्हाला 1 डिसेंबर पासून पेन्शनवरती काही नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत. आता यामध्ये काही नियमांवरती पैसे सुद्धा मिळणार आहे. सोबतच जे हयातीचा दाखला असतो, लाईफ सर्टिफिकेट असतं, जीवन प्रमाणपत्र असतं, त्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे. सोबतच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा महत्त्वाच्या अशा पेन्शनधारकांसाठी आनंदाच्या अपडेट दिलेल्या आहेत आणि तुम्हाला इथून पुढे या बँका सुद्धा चालणार आहेत. ज्यांचे वय 58 वर्षाच्या पुढे असेल तर खास त्या नागरिकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अगदी सविस्तर माहिती तुम्हाला या पद्धतीने या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पेन्शन असेल किंवा भारतामधील महाराष्ट्रामधील विविध योजना असतील किंवा सरकारच्या ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम असतील अगदी तुमच्यापर्यंत मराठी भाषेमध्ये आणि व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत असतो. आता ही बातमी आनंदाची तर आहेच, परंतु कोणत्या रेशनधारकांसाठी, कोणत्या पेन्शनधारकांसाठी आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात. बघा, वर्षानुवर्ष सुरू असणारी पेन्शन आता तुम्हाला माहिती आहे. ज्या नागरिकांचं, ज्या रेशनधारकांचं असे जे नागरिक असतात की त्यांचं वय 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना पेन्शन सुरू होते. बघा, वर्षानुवर्ष 58 वर्ष ज्यांचे वय पूर्ण आहे त्या ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन केव्हापासून सुरू करण्यात आलेली होती? 1 जानेवारी 2004 पासून पेन्शन सुरू करण्यात आलेली होती. परंतु त्याच्यानंतर काय झालं, आताच्या सध्याच्या स्थितीला ज्या पेन्शनधारकांना पेन्शन सुरू आहे, सोबतच ज्या नागरिकांना 1 जानेवारी 2004 पासून पेन्शन असेल, म्हणजे ज्या नागरिकांना सध्याला पेन्शन मिळत असेल अशाच नागरिकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यानंतर अगदी सविस्तर पद्धतीने सर्व अपडेट, तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर त्या सुद्धा दूर होऊन जातील. आता याच्यामध्ये आनंदाची बातमी काय आहे ते बघून घेऊयात. बघा, ज्या नागरिकांना पेन्शन सुरू असेल किंवा ज्यांना पेन्शनसाठी अर्ज करायचा असेल तर त्याविषयी सुद्धा शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे. बघा, तुमचे वय वर्ष 58 पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पेन्शन निवड करता येते. बघा, म्हणजेच तुम्हाला तुमचे वय 58 वर्ष पूर्ण झालं त्याच्यानंतर गव्हर्नमेंट पेन्शन सुरू करतं, किंवा तुमच्या वयाचे वय वर्ष 50 झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला पेन्शन मिळू शकते आणि तुम्ही सुद्धा पेन्शनसाठी पात्र आहात. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस रिटायर घ्यायचे असेल त्याच्यानंतर तुम्हाला पेन्शन सुरू होते. वय वर्ष 50 असताना जर तुम्ही पेन्शन सुरू केली तर फक्त तुमच्या पगाराच्या 4% म्हणजे 4% इतकं तुम्हाला पेन्शन सुरू होते. परंतु 58 वय वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुमची जी पेन्शन ठरवलेली असेल तर त्याप्रमाणे पेन्शन मिळत असते. परंतु या पेन्शनवरच आता काही नवीन निर्णय आणि आनंदी नियम लागू झालेले आहेत, ते सुद्धा बघून घेऊयात. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आता ही आनंदाची बातमी कोणत्या नागरिकांसाठी आहे, कोणत्या पेन्शनधारकांसाठी आहे, तर ज्या नागरिकांना 58 वय वर्ष पूर्ण झालेले असेल आणि त्यांना सध्याच्या स्थितीला पेन्शन सुरू असेल, परंतु फक्त त्यामध्ये ज्यांचे वय वर्ष 50 असेल किंवा 58 वय वर्षाच्या पुढे असेल तर त्या नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण अशा पेन्शनवरती आनंदाच्या अपडेट दिलेल्या आहेत. बघा, पहिली आनंदाची बातमी काय आलेली आहे तर ती तुमच्या लाईफ सर्टिफिकेट, जीवन प्रमाणपत्र, जे आपलं वार्षिक जीवन प्रमाणपत्र असतं तर त्याची तुम्हाला आतापासून गरज नाही. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक वर्षी 30 नोव्हेंबरला तुम्हाला हयातीचा दाखला असेल किंवा वार्षिक जीवन प्रमाणपत्र गव्हर्नमेंटला द्यावं लागतं. आता हे कशामुळे द्यावं लागतं आणि याच्यावरती आनंदाची बातमी काय आलेली आहे ते बघून घेऊयात. बघा, सर्व पेन्शनधारकांना शासनाने प्रत्येक वर्षी हयात असलेल्याचा पुरावा म्हणून जीवन प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितलेले होते. बघा, मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे, जीवन प्रमाणपत्र, लाईफ सर्टिफिकेट किंवा हयातीचा दाखला हे 3 कागदपत्र एकच कागदपत्र आहेत, परंतु एकाच कागदपत्राला 3 नावे दिलेली आहेत. त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये डाऊट येणं शक्यच आहे. बघा, हयातीचा दाखला आपल्याला गव्हर्नमेंटला का द्यावा लागतो तर इथून पुढे सुद्धा 30 नोव्हेंबर नंतर तुमची पेन्शन सुरळीतपणे पुढच्या वर्षीपर्यंत सुरू राहावी आणि तुम्ही सध्याच्या स्थितीला जिवंत म्हणू शकता. लाईफ सर्टिफिकेट किंवा हयात असलेल्याचा पुरावा आतापासून तुम्हाला पूर्णपणे अगदी सोप्या पद्धतीने शासनाला देता येणार आहे. जर तुम्हाला जीवन प्रमाणपत्र जर शासनाला द्यायचं असेल तर मागच्या वेळेस भरपूर धावपळ करावी लागलेली होती.
परंतु आतापासून तुम्हाला कुठेही न जाता पूर्णपणे घरच्या घरी हे काम करता येणार आहे। तर बघा, शासनाने सुद्धा पूर्णपणे पेन्शनधारकांचा विचार करून, त्यांच्या वयांचा विचार करून त्यांना हेलपाटे घालणं, सोबतच ताटकळत रांगेमध्ये उभं राहणं, अशा गोष्टींपासून पूर्णपणे आराम मिळावा या दृष्टिकोनातून घरच्या घरून तुम्हाला वार्षिक प्रमाणपत्र, हयातीचा दाखला या गोष्टी सादर करता येणार आहेत। आता या सादर कशा करायच्या आहेत ते सुद्धा सांगतो। बघा, हयातीचा दाखला कसा सादर करायचा, अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे। शासन सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये पेन्शनधारकांचा आतापासून विचार करत आहे। मागील वर्षी भरपूर नागरिकांचे अशा पद्धतीने हाल झालेले होते, परंतु यावर्षी हाल होणार नाहीत। बघा, देशातील सर्व पेन्शनधारक आता घरच्या घरी LICच्या जीवन साक्ष ॲपद्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र किंवा हयातीचा दाखला सादर करू शकणार आहेत। आणि या वापरून तुम्हाला काय करायचं आहे, जे आपला जीमेल असतो तर त्या जीमेलवरून आपला फोटो असेल, आपलं नाव असेल किंवा आपला बायोडाटा असेल तर तो गव्हर्नमेंटला सेंड करता येणार आहे। किंवा दुसरा ऑप्शन सुद्धा दिलेला आहे की तुम्ही व्हिडिओ कॉल करायचा आहे, तर रेकॉर्ड करून शासनाकडे जरी त्या वेबसाईटवरून पाठवला तरी पण चालू शकणार आहे। परंतु कशावरून पाठवायचं आहे ते अगदी सूक्ष्म पद्धतीने बघून घेऊयात, जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणता डाऊट राहायचा नाही। बघू शकता, LICच्या जीवन साक्ष म्हणजे LIC तुम्हाला माहिती आहे लाईफ इन्शुरन्स कंपनी, LICचा जो जीवन साक्ष ॲप असतो तर त्या ॲपवरून तुम्हाला एक तर ईमेलच्या थ्रू शासनासोबत कॉन्टॅक्ट करायचा आहे 30 नोव्हेंबरपर्यंत, किंवा व्हिडिओ कॉल तुम्ही करू शकता, रेकॉर्ड करून पाठवू शकता। शासनाने घरच्या घरी ज्या नागरिकांची सध्याची स्थिती अशा पद्धतीने नसेल की त्यांना बँकेमध्ये माहिती सेवा केंद्र असेल तर या ठिकाणी जाणं शक्य होत नसेल, तर त्यांच्यासाठी ही अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आहे। सोबतच भरपूर नागरिकांनी मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेल्या होत्या की पेन्शनमध्ये वाढ होईल का। बघा, पेन्शन सुद्धा वाढणार आहे। गव्हर्नमेंटने याविषयी सुद्धा अपडेट दिलेले आहे। दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई असेल किंवा औषधोपचार यामध्ये सुद्धा भरपूर किमती वाढ झालेल्या आहेत। त्यामुळे ज्या ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना पेन्शन मिळत असतील तर त्या पेन्शनमध्ये त्या ज्येष्ठ नागरिकांना त्या गोष्टी परवडत नाही। आता तुम्हाला माहिती आहे दिवसेंदिवस तेल असेल, मीठ असेल, ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या सुद्धा वाढत चाललेल्या आहेत। या गव्हर्नमेंटने प्रत्येक गोष्टीवरती टॅक्स लावलेला आहे। त्या टॅक्समुळे जे सामान्य नागरिक आहेत तर त्या नागरिकांच्या खिशाला या गोष्टी परवडत नाही। बघा, ज्या अन्न, निवारा, वस्त्र या 3 गोष्टी असतात तर याच्यावरती जो टॅक्स असतो तर तो टॅक्स न लावता पूर्णपणे या सर्वसामान्य माणसांना या गोष्टी दिल्या पाहिजेत। अदरवाईज एक गोष्ट केलेली पाहिजे, पेन्शनधारक असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील ज्यांचं वय 60-65च्या दरम्यान असेल अशा नागरिकांची पेन्शन सुद्धा वाढवलेली पाहिजे। बघा, पेन्शन सुद्धा वाढेल आणि त्यावरती निर्णय सुद्धा घेण्यात येणार आहे। बघा, हे सध्याचं तरी आश्वासन आहे, परंतु जर शासनाने ऑफिशियल GR असेल किंवा इतर ठिकाणी जर काय सांगितलं तर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच सांगितलं जाईल। त्याच्यामुळे जर व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्या तुमच्या पेन्शनधारक मित्र असतील, मैत्रिणी असतील किंवा तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा, कारण त्यांना सुद्धा याचा भरपूर फायदा होईल। त्यामुळे चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र। स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाची सुद्धा नक्की काळजी घ्या।